जालन्याच्या भोकरदनमध्ये धर्मांतर प्रकरणातील आरोपीच्या कोठडीत वाढ। मुख्य आरोपी शेख इम्रानला 5 दिवसांची वाढीव कोठडी। 16 मे रोजी आरोपीला पुन्हा एकदा न्यायालयात हजर करणार। वालसावंगी गावातील धर्मांतर प्रकरणी पोलिसांचा अधिक तपास सुरू। पुण्याच्या पर्वती भागातील नराधम आजोबाला कोर्टानं न्यायालयीन कोठडी सुनावली। आरोपीनं स्वतःच्या नातीवरच अत्याचाराचा प्रयत्न केला होता। बीडच्या परळीतील सातभाई मारहाण प्रकरणातील आरोपी ताब्यात। आरोपी राजे उर्फ धनराज फडला पोलिसांनी ताब्यात घेतलं। आरोपी राजेश फड अनेक दिवसांपासून फरार होता। मकोका अंतर्गत राजेश फड विरोधात कारवाई। संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील भरत सिंहाची प्रकृती चिंताजनक। पाठीच्या कण्याला दुखापत। पशुवैद्यकीय टीमकडून उपचार सुरू। नागपूरमध्ये समर कॅम्पच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पोलीस विभागाशी जोडण्याचा प्रयत्न। पोलिसांची कार्यशैली आणि कार्यपद्धतीची माहिती मिळणार। साताऱ्यातील सासपडे गावात विहिरीत पडलेल्या म्हशीला जीवदान। 40 फूट खोल विहिरीत म्हैस पडली होती। पश्चिम रेल्वेवर ग्रँड रोड स्थानकाजवळ ट्रेसपासिंगची घटनेनंतर संबंधित लोकल तात्काळ थांबवण्यात आली। सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक काही काळ रोखण्यात आली होती। काही वेळानंतर वाहतूक पुन्हा सुरू। ऍडमिट करा म्हणत कैद्याचा उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात राडा। कैद्यानं डोक्यानं काचा फोडत स्वतःला इजा पोहोचवली। ऍडमिट करण्याचा कैद्याचा हट्ट। आधरवाडी जेलच्या कैद्याचा मध्यवर्ती रुग्णालयातच धिंगाणा। पुण्याच्या बावधन पोलिसांची मुजोरी। जप्त केलेली दुचाकी 3 दिवसांनंतरही सोडण्यास टाळाटाळ। वरिष्ठ अधिकाऱ्यामुळे वाहनधारकाला मनस्ताप। पोलिसांना वापरली उद्धट भाषा। व्हिडिओ व्हायरल।